स्वाभिमानी शेतकरी खासदार रोशट साहेबांचा कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू होऊन जवळपास आठवडा झालेला आहे, तरी अद्याप एकाही साखर कारखानदारानं ऊस दराची कोंडी फोडलेली नाही। राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वात 20 नोव्हेंबरला जयसिंगपूर या ठिकाणी ऊस परिषद झाली। त्या ऊस परिषदेमध्ये 3700 रुपये या वर्षीच्या गळीत हंगामाला ऊस दर मिळावा ही प्रामुख्याने आम्ही त्या ठिकाणी मागणी केली आहे। त्याला अनुसरून एकाही कारखानदारानं अजून ऊस दराची कोंडी फोडलेली नाही। आम्ही जवळपास जिल्ह्यातल्या सगळ्या कारखानदारांना आता या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। आजच छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याला त्या ठिकाणी निवेदन देऊन त्यांना आवाहन केलं आहे की तुम्ही या राज्यातले एक महत्त्वाचे आणि जबाबदार धनंजय माडिक यांच्या रूपानं केंद्रामध्ये आपण काम करता, तर त्या ठिकाणाहून हालचाली करून या कोल्हापूर जिल्ह्यातल्या, सांगली जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या ऊस दराची कोंडी त्यांनी फोडावी आणि पुढाकार घ्यावा अशी विनंती महादेवराव माडिक साहेबांना मी त्या ठिकाणी केली आहे। त्याचबरोबर दत्त आसुर्ले पोर्ले असेल, बिद्री असेल, हमीदवाडा, कापशी सगळ्या कारखान्यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। येत्या 8 दिवसामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी नाही फुटली तर स्वाभिमानी शेतकरी संघटना राजू शेट्टी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या पद्धतीनं त्या ठिकाणी या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या पट्ट्यामध्ये आंदोलन उभा करेल।